जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हर विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय. 7व्या दशकातील 9वा श्रवण निरूपणाचा समास पाहतोय. समर्थ म्हणतायत, नाना महात्मे बोलिली जेथील तेथे वंद्य झाली, विपरीत करून वाचिली तरी ते विलक्षण. मलार महात्मा द्वारकेसी, द्वारका महात्म नेले काशी, काशी महात्मा व्यंकटेसी शोभान पावे. ऐसे सांगता असे वाढ, परी जेथील तेथेची गोड, तैसी ज्ञानियांची चाड अद्वैत ग्रंथांची. जिथल्या तिथं गोष्टी शोभा देतात असा दाखला समर्थ आपल्याला देत आहेत. काशीचं महात्म्य काशीमध्येच सांगितलं पाहिजे, द्वारकेचं द्वारकेतच सांगितलं पाहिजे. इकडचं तिकडे सांगायला गेलो तर ते जसं रुचत नाही, शोभत नाही, तसं जो ज्ञानी आहे त्याला अद्वैत ग्रंथांची आवड असते. त्याला द्वैतात्मक गोष्टी सांगायला गेल्या तर रुचणार नाहीत. समर्थ आपल्याला शिकवत आहेत की कसं आपल्या मनानं श्रवण करायचं नसून ज्ञानी भक्तांना जे आवडतं ते आपण श्रवण करावं. अन्यथा जो ज्ञानी आहे त्याला काय श्रवण करायला आवडेल हे सांगायचं प्रयोजन काय. समर्थांना हे सुचवायचं आहे की कशा पद्धतीनं आपल्या श्रवणाची निवड करावी. अद्वैत तत्त्वज्ञान ज्यात सांगितलेलं आहे त्याचं श्रवण करावं. किंवा अगदी सोपी युक्ती आहे, जे आपण श्रवण करतोय ते श्री महाराजांनाही श्रवण करायला आवडेल का याचा विचार करावा. जे त्यांनाही श्रवण करायला आवडेल ते आपण श्रवण करावं. योगियांपुढे राहाण, परीक्षावंतांपुढे पाषाण, पंडितांपुढे डफगाण शोभान पवे. वेदज्ञापुढे जती, निस्पृहापुढे फळश्रुती, ज्ञानियांपुढे पोथी काकशास्त्राची. ब्रह्मचर्यापुढे नाचणी, रास क्रीडा निरूपणी, राजहंसापुढे पाणी ठेविले जैसे. तैसे अंतर्निष्ठांपुढे ठेविले शृंगारिक टिपडे, तेणे त्याचे कैसे घडे समाधान. रायास रंकाची आशा, तक्र सांगणे पियुषा, संन्याशासी ववसा उच्चिष्ट चांडाळी. कर्मनिष्ठा वशीकरण, पंचाक्षरी निरूपण, तेथे भंगे अंतःकरण सहजची त्याचे. तैसे परमार्थिक जन, तयास नसता आत्मज्ञान, ग्रंथवाचिता समाधान होणार नाही. खरं म्हणजे राजहंस पाणी बाजूला करतो आणि दूध पितो. आता जो ब्रह्मचारी आहे त्याच्यापुढे विषय क्रीडा करून काय उपयोग. समर्थ दाखला देत आहेत परस्पर विरोधी गोष्टींचा. ज्याच्या जे कामाचं नाही ते त्याच्यापुढे नेऊन काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे समर्थ म्हणतायत की ज्याला खरी परमार्थाची आवड आहे, अशी साधक वृत्ती ज्याच्या अंगात आहे, त्याला आत्मज्ञान आवडत असतं, भगवंत आवडत असतो. ते ज्या ग्रंथामध्ये त्याला सापडतं तिथं त्याचं प्रेम बसतं. तशा पद्धतीचं श्रवण त्यानं केलं तर त्याच्या आत ते मूर्त. आता इथं दोन्ही बाजूंनी आपण विचार करूया. आपल्या आत तितकी भगवंताची नड आहे का? जरी आहे आणि जरी नाही तरी आपल्याला श्रवण मदत करेल हे समर्थ सुचवत आहेत. श्रवणामुळं आपली बुद्धी तयार होईल. श्रवणामुळं आपला विचार भगवत स्वरूपापर्यंत जाण्याचा होईल. म्हणून त्या पद्धतीच्या श्रवणाला महत्त्व आहे. आता असो हे बोलणे, जयासी स्वहित करणे, तेणे सदा विचरणे अद्वैत ग्रंथी, असं स्पष्टपणे समर्थ म्हणाले. ज्याला खरंच भलं करून घ्यायचं आहे, स्वतःचं कल्याण करून घ्यायचं आहे, स्वहित करून घ्यायचं आहे, त्यानं अद्वैत ग्रंथांच्या ठिकाणी स्थिर राहावं. असं पहा, गोष्टी म्हणा, ऐतिहासिक घटना म्हणा, या बदलतील. आता श्रीकृष्णावतारातील घटना वेगळ्या, रामावतारातील घटना वेगळ्या, वामनावतारातील आणखी वेगळ्या. त्यांचा कदाचित परस्पर संबंध असेलही, पण घटनांमध्ये फरक आहे. आणि जो सांगणारा आहे तो त्याच्या भावासकट सांगत असतो. म्हणजे समजा आता गोकुळाचा निरोप भगवंतांनी घेतला आणि ते मथुरेकडे गेले. हा प्रसंग कोण कसा सांगेल याच्यावरती कोणाचं नियंत्रण नाही. जो जशा प्रकारचा भक्त तशा प्रकारचं तो कथन करेल. तथ्यता राहते की श्रीकृष्ण गोकुळ सोडून गेले.
त्यामुळे घटना जरी तशीच राहिली तरी त्याबद्दलचं कथन बदलू शकतं आणि घटना ही अवताराप्रमाणे बदलू शकतात. भगवान श्रीकृष्ण त्यांचे जे खरे जन्मदाते होते, देवकी आणि वसुदेव यांच्याशिवाय पुष्कळ वर्ष वाढले. बालपण गोकुळातच गेलं. या उलट प्रभू रामचंद्र आपल्या आईवडिलांच्या जवळ अगदी प्रेमानं वाढले. हा फरक आहे घटनांमधला. पण ईश्वरी तत्व एकच आहे. ईश्वरी उपदेश एकच आहे. रामायणामध्ये योग वसिष्ठात जे सांगितलेला आहे तो उपदेश भगवद्गीतेतही आलेला आहे. तोच उपदेश उपनिषदांमध्येही आहे. मग अर्थातच तोच उपदेश ज्ञानेश्वरी, दासबोध किंवा इतर संतांचे गाथे यातही आलेला आहे. म्हणून अद्वैत ग्रंथांना विशेष स्थान आहे. म्हणून श्रवण करायचं तर अद्वैत ग्रंथांचं करायचं. आता भक्तिभावानं इतर गोष्टींचंही श्रवण करू नये का, तर जरूर करावं. पण त्यामध्ये अद्वैत तत्त्वज्ञानाला सोडू नये याचा आग्रह समर्थ धरतायत. आणखी एक उदाहरण पाहूया. भगवान श्रीकृष्णांनी केलेल्या रासलीला. आता या रासलीलांवर अनेक ग्रंथ आहेत, अनेक टिप्पण्या आहेत, अनेक संतांचे अनेक अभंग आहेत, भावविभोर करणारे अभंग. पण त्यामधून नेमकं जे सुचवायचं आहे ते अद्वैत तत्त्वज्ञानच आहे. भगवान श्रीकृष्ण युद्धभूमीवर आहेत, अर्जुनाला उपदेश करतायत, पण अद्वैत तत्त्वज्ञानाचाच उपदेश त्यांनी केलेला आहे. कर्ममार्ग सांगितला आहे, ज्ञानमार्ग सांगितला आहे, भक्ती सांगितली आहे, सगळं काही सांगितलं आहे. पण अंतिमतः त्यांनी स्वरूप प्राप्तीचा विषय मांडलेला आहे. ही तथ्यता बदलत नाही. प्रसंग बदलतील, पण जे भगवंतांना सांगायचं आहे ते बदलत नाही. आता रामायणाचं उदाहरण पाहूया. प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध केला. वालीच्या पत्नीने शोक केल्यानंतरचा जो प्रसंग आहे तो अद्वैत तत्त्वज्ञानाकडे जाणारच आहे. म्हणजे भगवंत जेव्हा देहरूप धारण करतात आणि अवताराची लीला करतात तेव्हा घटना निरनिराळ्या असणार आणि घटनांप्रमाणे कथा बनत जाणार. जो जशा भावानं कथांकडे पाहिल तसा त्याचा विस्तार करेल, पण तत्व बदलत नाही. भगवत स्वरूप आपल्या अंतरामध्ये आहे आणि नरजन्मामध्ये येऊन जर काही साधायचं असेल तर आपली ओळख काय आहे हे पाहायचं आहे. स्वरूप प्राप्ती करून घेणं, आत्मदर्शन करून घेणं हेच परमोच्च ध्येय आहे आपल्या जन्माचं. हे समजलं पाहिजे आणि ते समजावून सांगण्याचा खटाटोप प्रत्येक अवतारामध्ये झालेला आहे. आता पहा ना, रामायण खरं पाहता आपला इतिहास आहे, घडून गेलेल्या गोष्टी आहेत. पण रावणवधाकडं, अहंकाराचा वध या दृष्टीनंही पाहता येतं. अयोध्येत प्रभू रामचंद्र सीतेसहित बसले या घटनेकडं आत्मज्ञानाच्या दृष्टीनंही पाहता येतं. आपल्या आत असंच आपल्या स्वतःच्या स्वरूपाला, अहंकाराला मारून सिंहासनावरती बसवायचं आहे. हे कळण्यासाठी त्या पद्धतीचं प्रतिपादन ऐकणं आवश्यक आहे, निरूपण ऐकणं आवश्यक आहे, समजून घेणं आवश्यक आहे. मग आज मितीला आपल्याला ते कळणार कसं की कुठल्या ग्रंथाचं श्रवण करावं जेणेकरून आपल्याला हे समजेल. कारण आपल्या आत जर आपण डोकावून पाहिलं तर पूर्णपणे बहिर्मुखता आहे. आपल्या मनाला जे आवडेल तेच आपण करायला जातो. हाच न्याय जर श्रवणाच्या बाबतीत वापरला तर आपली गाडी कधी विषयाकडे घसरेल याचा नेम नाही. म्हणून समर्थ सावध करतायत की पहा, जो आत्मज्ञानी आहे त्याला कसं श्रवण आवडतं, जो खरा परमार्थी आहे त्याला कसं श्रवण आवडतं. जर राजहंसापुढे पाणी ठेवलं तर त्याचा जसा उपयोग नाही, त्याला दूधच पाहिजे. तसंच जो आत्मज्ञानी आहे त्याच्यापुढे वैषयिक श्रवण ठेवून उपयोग होत नाही. म्हणजे आपण वैषयिक श्रवण न करता आत्मज्ञान परश्रवण करणंच आवश्यक आहे हे समर्थ सुचवतात. नुसत्या कथा ऐकू नका, त्या कथा आपल्या जीवनात कशा उतरवायच्या याबद्दलचं श्रवण घडलं पाहिजे. भक्तिभावानं आपण निश्चित ऐकू अमुक एका भक्ताची कथा, पण ती आपल्या जीवनात उतरवता आली पाहिजे. प्रल्हादाचं उदाहरण पाहूया. श्री महाराज म्हणतात, भगवंताच्या नामाखेरीज प्रल्हादानं आणि काहीही केलं नाही, मग भगवंत धावून आले. हे नीटपणे समजून घेतलं पाहिजे, तेही संतांकडून. म्हणजे आपल्या प्रपंचाच्या अडीनडीला भगवंत धावून येणार आहे असा त्याचा अर्थ आहे का? नाही. आपल्या अहंकाराला मारण्यासाठी भगवंत धावून येतो हा अर्थ प्रल्हादाच्या चरित्रात आहे.
त्यासाठी प्रल्हादासारखं नित्य स्मरण राखलं पाहिजे. आपल्यालाही आगीत लोटलं जातं, आपल्यालाही विष दिलं जातं, आपल्यालाही मारण्याचे प्रयत्न केले जातात, पण तो सगळा प्रकार आपल्याला गोड वाटतो. जेव्हा जेव्हा आपली वृत्ती विषयाकार होते तेव्हा तेव्हा आपण नाशाकडे जात असतो. जेव्हा जेव्हा भोगवृत्ती प्रबळ होते तेव्हा तेव्हा आपण विषच प्राशन करतो. आणि जेव्हा जेव्हा आपण पुन्हा पुन्हा विषयांच्या चिंतनात रमून राहतो तेव्हा स्वतःला मारतच असतो. हे आपल्याला कळलं पाहिजे. जर संतचरणी बसून श्रवण केलं तर लक्षात येईल की याची देही याची डोळा आपणच आपल्याला हिरण्यकश्यपू होऊन मारत आहे. हे आपल्याला स्वतःला मारणं थांबवून प्रल्हादासारखी अंतरात भक्ती केली पाहिजे. तो खांब बाहेर कुठे नाही, आपल्याच आत आहे, जिथे भगवंत प्रगट होईल. तो होताच न खांबामध्ये आणि मग प्रगट झाला. खांबात बाहेरून कुठून आला नाही. तसा भगवंत आपल्या आत आहेच. तो जर खांब फुटला तर आतून तो प्रगट होणार आहे. तो फोडता आला पाहिजे आपल्या भक्तीनं, आपल्या भावानं. हे झालं प्रल्हादाच्या कथेतून अद्वैत श्रवण करणं. तसं कथा कोणतीही असो, प्रसंग कोणताही असो, इतिहासातील घटना गोष्टी कोणत्याही असोत, त्यातून अद्वैत तत्त्वज्ञान उचलता आलं पाहिजे आणि त्या पद्धतीचं श्रवण केलं गेलं पाहिजे. ज्ञानेश्वरी, दासबोध, संतांचे गाथे यांचं वैशिष्ट्यच हे आहे की त्यांनी आत्मज्ञानाच्या विषयाला कधी सोडलं नाही. माऊली उदाहरणे अनेक देतात, पण आत्मा, ब्रह्म, आपलं स्वरूप या विषयाला सोडत नाहीत. समर्थ रामदासांचं तर काय सांगायची गरजच नाही. आपण पाहतोच आहे दासबोधामध्ये. अनेक प्रकारांनी उपदेश करतील, पण बरोबर गाडी आत्मज्ञानावरती, सद्गुरूंच्या महत्त्वावरती आणतील. याचं वारंवार श्रवण जर घडलं तर आपल्या चित्तवृत्तींमध्ये फरक पडणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात, जयासी स्वहित करणे तेणे सदा विचरणे अद्वैत ग्रंथी. अद्वैत ग्रंथ त्यानं धरावाच लागेल स्वहित करायचं असेल तर. समर्थ विचरणे असा शब्द वापरतात. तेणे सदा विचरणे अद्वैत ग्रंथी असं समर्थ का म्हणतायत ते पुढच्या ओळीच्या अर्थाबरोबर आपण पाहूया. पुढे समर्थ म्हणतात, आत्मज्ञानी एकचित्त तेणे पाहणे अद्वैत एकांत स्थळी निवांत समाधान. समर्थांची अपेक्षा आहे की अद्वैत ग्रंथांचं चिंतन मनन, त्या ग्रंथांचा अभ्यास, या सगळ्या गोष्टी आणि श्रवणही एकांतामध्ये व्हावं. आता श्रवण आणि अद्वैत ग्रंथांचं चिंतन मनन ही गोष्ट समर्थांनी एकत्रितपणे सांगितली आहे. आता याचा वरवरचा अर्थ आणि सूक्ष्मार्थ दोन्ही आपण पाहूया. आज असं होतं की आपले सद्गुरू बोलत असतात आणि इतर साधकांबरोबर आपण श्रवण करत असतो. 10-15 साधक असतील किंवा 25-30 किंवा 200-300 साधक असतील. मग आता एकांतात श्रवण कसं व्हायचं? कधीकधी अद्वैत ग्रंथाचं निरूपणही असं समूहामध्ये केलं जातं. मग त्या ग्रंथाचं एकांतात परिशीलन कसं करायचं? हे आपण करू शकू की आपण एकटेच बसलो आहे, शांतपणे ग्रंथ वाचतोय आणि त्याचं मनन चिंतन करतोय. पण श्रवणाचं काय? म्हणून आपण याच्या सूक्ष्मार्थाकडे पाहूया. आपण जेव्हा शांत डोळे मिटून बसतो तेव्हा सद्गुरूंचे शब्द आठवणं आवश्यक आहे. सद्गुरूंनी आपल्याला जो उपदेश केला त्याचं स्मरण करणं आवश्यक आहे आणि ते स्मरण जाणीवपूर्वक आपल्या बुद्धीवरती ठसवणं आवश्यक आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. सद्गुरू आपल्याला सांगतात की आपण हा देह नाही आहे, आपण ब्रह्मस्वरूप आहे. आता हे पुन्हा पुन्हा आठवायचं. डोळे मिटलेले आहेत, शांतपणे आपण ध्यानात जाण्याचा किंवा नामामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतोय. ज्या भगवंताचं नाम सद्गुरूंनी दिलेलं आहे ते भगवत स्वरूप आपल्याच आत आहे, किंबहुना आपण तेच आहोत, हा बोधही सद्गुरूंनी नामाबरोबर दिलेला आहे. त्या बोधाला आता घट्ट धरायचा आहे. ज्या रामाचं नाव आपण घेणार तो राम आपणच आहे, आपल्याच आत तो विद्यमान आहे आणि तोच सर्वत्र भरलेला आहे. या भावानं आता नामामध्ये शिरायचं आहे. हे जेव्हा आपण करतोय तेव्हा अद्वैत ग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचं एकांतामध्ये, म्हणजे जिथं आपल्या स्वरूपाशिवाय अन्य कुणीही नाही अशा आपल्या आतील स्थितीमध्ये जाऊन चिंतन करतोय.
आणि अशा चिंतनानं आपल्याला पुन्हा सद्गुरू वचन आठवून त्या वचनाच्या बोधात शिरायचं आहे की आपण आता देह नाही, आपण हे मन नाही, विचार नाही, काहीही नाही, आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत. अशा प्रकारे आपल्याला आपल्याच आत शांत व्हायचं आहे. हे शांत होत असताना आपल्याला मदतीला काय आलं? सद्गुरूंकडून जे श्रवण घडलं ते श्रवणच मदतीला आलं. आणि त्या श्रवणामधून सद्गुरूंनी अद्वैत ग्रंथांमध्ये जे होतं तेच सांगितलेलं होतं. अशा प्रकारे आत्मज्ञानी एकचित्त तेणे पाहणे अद्वैत हा अभ्यास आपल्याला करायचा आहे. हे एकांताचं स्थळ बाहेर कसं असेल? एखाद्या वेळेस आपल्याला वाटेल की एकांत एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या गुहेमध्ये आहे, जिथं शांतता आहे, अन्य कुणीही नाही. पण आपल्याबरोबर आपलं मन आहे, त्याचं काय करणार? आपले विचार, आपले तर्क, आपल्या चित्तवृत्ती आहेत, आपले षड्विकार आहेत, त्यांचं काय करणार? एकांत साधायला या गर्दीपासून आपल्याला लांब गेलं पाहिजे आणि ते लांब जाणं आपल्याच आत आहे. ही जी षड्विकारांची, विचारांची आणि वृत्तींची गर्दी आहे, या गर्दीला बाजूला करत करत आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी एकांतात आपल्याला शिरायचं आहे. आणि यासाठी आपल्याला सद्गुरूंनी दिलेल्या उपदेशाला धरायचं आहे. म्हणजे आपलं एकांतात अद्वैत ग्रंथाचं किंवा सद्गुरू वचनाचं चिंतन होईल, श्रवण होईल. असं पहा, आत्ता निरूपण आपल्या कानात जात आहे म्हणजेच आपलं श्रवण होत आहे असा अर्थ मुळीच नाही. आता निरूपण थांबवल्यानंतर या निरूपणात सांगितलेलं आपण आठवत असू तर तेही आतल्या आत होणारं श्रवणच आहे. रामनाम समजा आपल्या कानावरती पडतंय तर तेच केवळ श्रवण आहे असं थोडीच आहे. जेव्हा आपण आतल्या आत नाम घेत आहे तेव्हा अंतर्करणानं आपण नामाचं श्रवण करतच आहे. अशा प्रकारे अद्वैत बोधाचं आतल्या आत श्रवण करायचं आहे, जे श्रवण आपल्याला साधनेच्या मार्गानं एकांतात घेऊन जाईल. पहा, या श्रवणाला साधनेची जोड पाहिजे, या श्रवणाला मनन चिंतनाची जोड पाहिजे, तर आपण आतल्या एकांतापर्यंत पोहोचू. नाहीतर आतमध्ये आपण श्रवण करू पण पुन्हा विषयांच्या नादी लागलो, इंद्रियांच्या नादी लागलो आणि षड्विकारांच्या प्रवाहात वाहत गेलो तर एकांत गाठता येणार नाही. अशी सावधानता ठेवून आपल्या आत असलेल्या एकांतापर्यंत जायला समर्थ आपल्याला शिकवतायत. ते असंही सांगतायत की जो आत्मज्ञानी आहे तो अशा पद्धतीनं साधना करतो किंवा आत्मज्ञानापर्यंत ज्याला पोहोचायचं आहे तोही अशा प्रकारे साधना करतो. पुढे समर्थ म्हणतात, बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही अद्वैता परता, परमार्थास तत्वता तारूच की. इतर जे प्रापंचिक हास्य विनोद नवरसिक, हित नव्हे ते पुस्तक परमार्थासी. जेणे परमार्थ वाढे अंगी अनुताप चढे, भक्ती साधन आवडे त्या नाव ग्रंथ. स्पष्टपणे समर्थांनी सांगितलं की कोणत्या प्रकारच्या ग्रंथांची आपल्याला आवश्यकता मुळीच नाही. ज्यामध्ये उगाचच हास्यविनोद आहेत, ज्यामध्ये नवरसिकता आहे. थोडक्यात काय, आपल्यात असलेल्या विकारांना जे ग्रंथ चाळवतील असे ग्रंथ आपल्या कामाचे नाहीत. ज्यातून भगवत भक्ती आपल्याला सापडेल, भक्तीचं साधन आपल्याला सापडेल, ज्या ग्रंथातून आपल्यामध्ये अनुताप येईल की खरोखरच आपल्या हातून चुका होत आहेत हे आपल्या लक्षात येईल, ते ग्रंथ फार महत्त्वाचे आहेत. अद्वैत ग्रंथांना धरण्याचं हेही एक कारण आहे की त्या ग्रंथांमध्ये वैषयिक पसारा असत नाही. ज्या पसाऱ्यामध्ये आपली इंद्रिये रमतील तो पसारा अद्वैत ग्रंथात असत नाही. आपण अगोदरच दृश्याच्या पसाऱ्यात रमून आहे, तोच पसारा पुन्हा आपण श्रवणातून धरायला गेलो, ग्रंथातून धरायला गेलो तर आपल्या साधनेला तो उपयोगी कसा पडणार? आपल्याला दृश्याच्या उलट दिशेचा प्रवास करायचा आहे. डोळा ज्याला पाहू शकतो ते पाहायचं नसून ज्याच्यामुळे डोळा पाहतो त्याला पाहायचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणून अद्वैत ग्रंथांचं चिंतन आवश्यक आहे, श्रवण आवश्यक आहे. म्हणून समर्थ म्हणतात, बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही अद्वैता परता. पुष्कळ विचार केल्यावर कळतं की अद्वैत ग्रंथासारखं दुसरं काहीही नाही. या अद्वैत ग्रंथांना समर्थ होडीची उपमा देतात. परमार्थास तत्वता तारूच की. भवसागरातून तरुण जाण्यासाठी जणू हे अद्वैत ग्रंथ होडीच आहेत.
पुढे आता समर्थांनी कशा प्रकारे श्रवणाचं महत्त्व आपल्याला पटवून दिले तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.